हॅलो, कुठं आहे? कुठं? खाली खाली खाली. ए सर तू बाजूला हो, तुला बघायचं. खाली खाली तिला खाली तिला. सुस्वागतम 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 सुस्वागतम. जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून आम्ही पार्वतीपुत्र निर्मित अभियानिल कलामंच आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला आजचा कार्यक्रम ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्लोवी फॅमिली प्रस्तुत रसिकांच्या अग्रवास्त अभियानिल कलामंच आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर कोकणची लोकप्रिय आणि आपल्या या वाडवडिलांपासून पूर्वजांपासून ही लाभलेली परंपरा म्हणजेच कलगीतुरा मंडळी ही केवळ कला नाही तर ती आपल्या संस्कृतीचा विचार आहे. आणि या शब्दांचा अमूल्य वारसा या कलेत भरभरून असं हे ज्ञान आहे, भक्ती आहे, विनोद आहे. तेव्हा तुम्ही तर्क लावा आणि शब्द सामर्थ्याचा अप्रतिम हा कला सागर आत्मसात करा. आजच्या या रंगमंचावर दोन दिग्गज शाहीर, तुमचे आवडते शाहीर, सन्माननीय श्री कलगीवाले शाहीर राजेशजी निकम आणि तुरेवाले शाहीर, तुमचे सर्वांचे आवडते शाहीर सुशांतजी गराटे बुवा, या दोन शाहिरांचा महामुकाबला आज आपल्याला येथे या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पाहायला मिळणार आहे, या रंगमंचावरती पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना विनंती करतो की या दोन्ही कलाकारांना भरभरून मनापासून दाद द्यावी आणि टाळ्यांच्या गजरात चांगल्या मोठ्या उत्साहात त्यांचा उत्साह वाढवावा आणि शेवटपर्यंत हा कार्यक्रम आनंदात पाहावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. चला तर आपण या सर्वांच्या आशीर्वादाने आणि उत्कृष्ट असा प्रतिसादाने आजच्या या बहुप्रतीक्षित कलगीतुरा महामुकाबल्याचा दणदणीत सुरुवात करूया. आणि तत्पूर्वी आज आपल्या इथे लाभलेले मान्यवर सन्माननीय श्री शक्तितुरा उन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुधाकरजी मास्कर साहेब आणि सन्माननीय श्री मधुसूदन बळवंत साळवी साहेब, सन्माननीय श्री राहुलजी पवार साहेब, आत्माराम चव्हाण सर आणि आमचे गुरुवर्य म्हणजेच सन्माननीय श्री झराजी वीर साहेब येथे आलेले आहेत. आणि त्याचबरोबर कलगीतुरा उन्नती मंडळामध्ये आणि आमचे सहकारी असलेले सन्माननीय श्री निलेशजी जोगळे हे इथं उपस्थित असल्यामुळे आम्ही त्यांचे सर्वांचे ऋणी आहोत. आणि आता या थोड्याच वेळापूर्वी आम्ही कार्यक्रम करण्यास सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी आज हा आनंदाचा सोहळा आहे, पण आज आम्हाला दुःख होतंय ते म्हणजे आज या कलगीतुऱ्याचा बादशाह म्हणजे सन्माननीय श्री कैलासवासी श्री रामचंद्रजी घाणेकर बुवा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि हे दुःख, हा असा हिरा आपल्यातून निघून गेलेला आहे, हे दुःख आपण कधी भरून काढू शकत नाही. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा रत्नागिरी तालुक्यामध्ये जेव्हा केव्हा कार्यक्रम असायचे बुवांचे, तेव्हा ते कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या घरी येऊन राहायचे. आणि ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे की एवढा मोठा बादशाह आमच्यासारख्या साध्या माणसाच्या घरी येऊन त्याचे पाय चरण स्पर्श झालेले आहेत आणि राहून गेलेले आहेत. ही आज आम्हाला आनंदाची गोष्ट वाटते. पण ते आज आपल्यातून निघून गेले आणि त्यांना एक असा आजार झाला होता. त्या आजारासाठी ते 10 दिवस आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये एका वैद्यकीय डॉक्टरांकडे ऍडमिट होते. आणि तिथे 10 दिवस मी आणि आमच्या सहकार्यांनी आमचे संजय पाष्टे असे आम्ही 4-5 जणांनी आणि अविनाश वाहलकर चिपळूणचे यांनी आम्ही त्यांची सेवा केली.
त्याबद्दल आम्हाला स्वतःला ऋणी समजतो, धन्य समजतो आणि रसिक प्रेक्षकांना एक विनंती करतो की या बादशासाठी सर्वांनी उभं राहून 1 मिनिट श्रद्धांजली व्हायची आहे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. ओम शांती ओम. ओम शांती ओम. ओम शांती ओम. धन्यवाद. तर रसिको, पुन्हा एकदा आपणास मानाचा मुद्रा करून पार्वती पुत्र निर्मित आणि अविअनिल कलामंच आयोजित कलगीतुऱ्याचा हा जंगी सामना आज आपल्या समोर सादर होत आहे. तर रसिकांनी त्याचा स्वाद घ्यायचा आहे, मनोरंजन घ्यायचं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 सुशांत बुवा टोपी घातल्या तुमची इच्छाच पूर्ण झाली म्हणून हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो थोडा आवाज वाढवा अजून मॉनिटरला हॅलो चेक 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 हॅलो 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 बरं आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो आवाज येतोय ना आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराटे बुवा शाहिरांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपला लेखी विषय या ठिकाणी घेऊन यायचा आहे माझा लेखी विषय घेऊन जायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सबंध कोकणचा ठाण्यावर ज्यांची गाणी अगदी प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत थोरांपर्यंत ज्यांच्या हृदयात ज्यांची गाणी आहेत तो या शक्ती तुझ्याचा ठाण्यावर आपली गुरु माऊली आदरणीय सन्माननीय सबंध या लोककलेचा कोहिनूर हिरा स्वर्गीय रामचंद्रजी घाणेकर माऊली आज आपल्यातून निघून गेले तर सर्वांना एक विनंती आहे की आपण 2 मिनिटं सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आणि शाहिरांना ही आदरांजली व्हायची धन्यवाद मित्रांनो आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतोय गणपती बाप्पा मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक से मुझे खाक से उठा के यारा तेरे यारी को मैंने ही खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना कारण माय बापाने काल मैत्री दिवस झाला आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो पहिल्या बुवांना देतो बुवा राजेश बुवा तुमचा मित्रच आहे जरी तुम्ही मला तुमचा वैरी समजला तरी पण बुवा सगळ्यात तुमचा जास्त जवळचा मित्र हा राजेश बुवाच आहे म्हणून म्हणायचं माय बापा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं तू या कलेचा श्वास तुझा जाणतो आभास तुझ्यासाठी आला खास रसिका तुझा हा दास मग करतो आज या रंगणा मी मानाची तुला वंदना अरे हाच तुझा आहे छंदना माझ्या प्रिय रसिक जना
आ चौदा विद्या आणि 64 कलेचा दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करू नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभू राजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू या सबंध महाराष्ट्राचा ढाण्यावाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईचे पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची पाठराखी माझी माय माऊली आई झोलाई कोटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली प्रस्तुत अभि अनिल कला मंच आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेचे नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सविनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाची या ठिकाणी सेवा संपन्न होते ते ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली तसेच माझे बंधू अभि अनिल कला मंच यांच्या माध्यमातून मित्रांनो आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न होते आणि म्हणून आपण सर्वजण या सेवेसाठी आज बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या माय बाबा तुझे एकदा पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कुर्दणकर साहेब त्याचप्रमाणे ग्रंथोपासक संदीपजी सावंत माऊली त्याचप्रमाणे आम्ही कोकणकर या संघटनेचे संस्थापक सन्मान्य कृष्ण हेद्रे सर त्याचप्रमाणे मित्रांनो माझे पाठीराखे माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक आणि आमच्या कलगीतुरा समन्वय समितीचे सरचिटणीस सन्माननीय सुधाकरजी भास्कर माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ या ठिकाणी उपस्थित आहे साहेब तुम्हाला देखील शाहिरी मनाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे माझे संगीतकार आज पुन्हा एकदा ढोलकीला मला साथ मिळते आमचे बंधू विशालदादा सुतार बँजोला मला साथ मिळते माझे बंधू ललितदादा येसरे कीबोर्डला आज मला साथ मिळते माझे बंधू मिलिंददादा पायकोळी ऍक्टोपॅडला मला साथ मिळते माझा भाऊ पुन्हा एकदा आमचा प्रणव काताळे शैलीला मला साथ मिळते आमचे बंधू रोहितदादा जाधव आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील चिपळूण तालुक्यातील वाळगावचे सुपुत्र आमचे पप्पादादा घडशी आणि सर्व सहकारी या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मित्र परिवार शाहीर वर्ग उपस्थित राहिलेले आहे त्याच्यामध्ये सन्माननीय तुरेवाले शाहीर माझे बंधू सचिनदादा पानगले
त्याचप्रमाणे आमचा एक युवा शाहीर आहे, संदीप बुवांचा शिष्य आहे शाहीर सूरज खताते, वेदांची जाधव माझे शिष्य आज मला कोरसचा साथ करतायत, आमचा ओंकार लांजेकर, आमचे विनायक दादा रेवाडे, या माझ्या सर्व मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाहीर सचिन कदम बुवा आणि सन्मान्य शाहीर रणजितजी वने बुवा, मातबर शाहीर मंडळी मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या गर्दीमध्ये ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो ही लोककला कोकणच्या घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील सर्व युट्यूबर. आज काय सगळ्यांची मित्रांनो नावं घ्यायला तेवढा वेळ आहे, दांडका बरेच लागलेले आहेत आज, आणि म्हणून या ठिकाणी सर्व आमचे युट्यूबर या सर्वांना मानाचा मुजरा करून माझे बंधू अजय दादा भाईजे, आमचा अपूर्व झाडेकर, शुभम गांगरकर, या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमचा विशाल दादा बंदरकर या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे झिमन ब्रदर्स सहयोग दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आणि मित्रांनो या मुंबई रंगमंचावरती आतोनात ज्यांची सावंतची सेवा असते असा माझा भाऊ राजूदादा पड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. माझे बंधू तुरेवाले शाहीर बबलू जोशी बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आमचा मित्र परिवार, आमचे रतेश दादा असतील, आमचा अमोल असेल, अक्षय दादा असतील, या सर्वांना मानाचा मित्रांनो मुजरा करून आता खरा मुजरा आहे ते माझे आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर, बुलंद आवाजाचे शाहीर, ज्या शाहिरांनी गेले 40 वर्ष या कोकणाला योगदान दिलं, गेले 40 वर्ष आपल्या बुलंद आवाजाच्या ताकदीच्या जोरावरती संबंध कोकण ज्यांनी हलवून सोडलं ते आज स्वर्गीय शाहीर, मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय लोकशाहीर दत्ताजी गराटे माऊली यांचे एकलव्य शिष्य शाहीर सुशांतजी गराटे बुवा यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा तुमचे सर्व संगीतकार, तुमचा संच, तुम्हा सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि बुवांचा स्टेटस आहे आजचा बघा, ज्यांच्याकडे बुवाचा नंबर आहे त्याने बघा कोणता स्टेटस आहे. आज हा रंगमंच कार्यक्रम आहे, आजची खरी जुगलबंदी आहे, आटातटीची सुरांची तालाची जुगलबंदी आहे. तर बुवांचा स्टेटस आहे आजचा. अस्कर माऊली आज म्हणतात जाल आणि धूर, बुवा काय वनवा लावायचा नाही, बघूया आता जाल आणि धूर. बुवा धूर कसा काढायचा राजेश बुवाला चांगलाच माहिती आहे बुवा, आणि तो तुमचा कैक वेळा काढलेला आहे बुवा, तसा बुवा आज पण काढणार, पण अगदी प्रेमानच काढणार बुवा. जाल धूर वनवा आहे ना, राडा काय करायचा तो बुवा आज होऊनच जाऊ दे. आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा रंगदेवताच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माय माऊली आई झोलाई कोठूच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता या ठिकाणी प्रथम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे माय बाबा, अरे आज या छोट्याशा नौकेला पहिलं तिराला तू लावलंस. या छोट्याशा शाहिराला अरे कोण ओळखत नव्हतं राजेश निकम नावाचा कोणतरी एक शाहीर असेल, पण नावारूपाला तू आणलंस माय बाबा. आणि म्हणून ही स्तवन ही विनवणी तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, लक्ष असा
शारदे मातेच्या कृपेने या कंठामध्ये स्वर भरला, म्हणून या लोककलेचा मी हा शाहिरी मार्ग धरला. की अचान पामन सदैव तुझ्या चरणावर हरला, म्हणून रसिका माझ्यासाठी अरे तूच खरा देव ठरला. अरे म्हणून माय बापा म्हणायचं आहे काय बोवा, चाळ आणि घूर सगळा तुमचाच काढून टाकतो, स्तवन आपल्या चरणावर ठेवतो. माय बापा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं की रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. माय बाबा अरे रसिका तुझा हा प्रेम भाव पाहिला, पाहिला पाहिला संगीताचा, संगीताचा स्वर संगीताचा मी गायला, हा स्वर संगीताचा मी गायला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला, मी रसिका तुझा प्रेम भाव पाहिला, पाहिला पाहिला स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला, रसिका तुझा प्रेम भाव पाहिला, पाहिला पाहिला स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. मायेचा तू अथांग सागर, तुझ्या सेवेचा करतो हजागर, तुझ्या सेवेचा करतो हजागर, तुझ्या सेवेचा करतो हजागर. तूच निर्गुणाचे आहे सगुण मूर्ती, तुझ्या म्हणून हा गायनाला येते स्फूर्ती, म्हणून हा देह तव चरणी वाहिला, म्हणून हा देह तव चरणी वाहिला, वाहिला वाहिला स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. आणले मजला तूच कारा, कस फेडू मी तुझ्या उपकारा, कसे फेडू मी तुझ्या उपकारा, कसे फेडू मी तुझ्या उपकारा.
तुझ्यामुळे मजगरीचा या अर्थ कळाला, शाहिराचा या सभारणी मान मिळाला. तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला, तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला, राहिला राहिला. स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. ओ रसिका तुझा प्रेम भाव पाहिला, रसिका तुझा प्रेम भाव पाहिला, पाहिला पाहिला. स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला, स्वर संगीताचा मी गायला. बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा असो 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 छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि निस्सीम या लोककलेचे चाहते आमचे आधारस्तंभ आदरणीय दिनेशजी कीर्तनकर माऊली साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ कलकीतुरा समन्वय समितीचे सरचिटणीस सन्मान्य सुधाकरजी मास्कर माऊली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे चंद्रकांत श्रीपद धोवड कुंभीर राजापूर दादा आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे. दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे. मित्रांनो परवाच गव्हाण आपले रिलीज झाले आहे. कुठे शोधू काना तुला. त्याचप्रमाणे
विनायक हरिचंद्र बलेकर दादाच्या गोड गळ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे सांगा हो गाणं त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. त्याचप्रमाणे सचिन दादा मालक श्रेयांशी आणि शर्वरी यांच्याकडून राजेश दादाच्या आवाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फरमाईश आलेले आहे. कोठे शोधू काना तुला. त्याचप्रमाणे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे कोठे शोधू काना तुला. त्याचप्रमाणे प्रताप पातिये व सौरभ गोरिले या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि अर्जित प्रोडक्शन निर्मित मित्रांनो कुठे शोधू काना तुला ही गळवण या ठिकाणी आलेली आहे. आणि ही नाव कलेची पहिलं तरी लाभाव गणराय मित्रांनो. विषय काय बघा वेळ पण पुढे पुढे जात चालले. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जसा जसा या ठिकाणी वेळ मिळेल त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये सन्माननीय आमची गुरु माऊली झराची वीर माऊली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर नितीन गोसावी यांचा शक्तीपुऱ्याचा जंगी सामना दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवारी सकाळी 9 वाजता. ठिकाण देखील मित्रांनो हेच आहे शिवाजी नाट्य मंदिर या रंगमंचावरती मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांचा हा कार्यक्रम. आणि मित्रांनो खरं सांगतो हा खरा कार्यक्रम शास्त्राचा आणि लेखणीचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांनी मित्रांनो या कार्यक्रमाला आस्वाद घ्यायचा आहे. तर चला गवणीची फरमाईश पण आलेली आहे. तत्पूर्वी विषय काय बघा आता तुरेवाल्याला बोलाय भाव ठेवला नाही. ते म्हणायचं काकडी आणि दोडका कारण मला बोडका म्हणायचं मी टोपी घालत नव्हतं पण आता टोपी घाला लागलोय गोवा. आणि विषय काय पहिला ह्या माझ्या भावाच्या जीवात जीवला आला असं मला सलय म्हणायचं टोपी घालत नाही गोवा. आता कसं आहे बघा आता तुमची निकी कशी दिसते बघा. वा म्हणतात ही माझी निकी म्हणतात निकी. ते म्हणतात माझी खेडची निकी. मग माझ्या भावाला पण नाव चांगला ठेवला होता मी. ते मला म्हणतात खेडची निकी. भावाला म्हणतो होता हा माझ्या पालीचा काला गुलाबजाम कसा आहे बघा पोरानो आहे ना. रातभर खाल्ला तरी खपायचा नाही असा गुलाबजाम अगदी काला कुलकुलीत गुलाबजाम कसा आहे बघा आहे ना. साखरात टाकलेला साखरेच्या पाकाला अगदी उमलून आलेला माझा गुलाबजाम. मी खेडची निकी ना पण नाव कसं आहे बरोबर पालीचा गुलाबजाम कसा आहे बघा ना. ते ना रंगा रूपान शेंड्या बुद्यांसारखं आहे. आणि म्हणून बुवा आज सांगतोय तुम्हाला शाहीर तुमचा आणि माझा काय वैर नाही बुवा. काय वैर आहे भांडा ना आपली काय भावकीत कंदाला काय तुम्ही माझा देणे कधी काय मी तुमचा देणे कधी नाही म्हणून बुवा म्हणतो. म्हणून म्हणते बुवा ऐका बुवा कशाला करायचं भांडण बुवा. अहो कशाला करायचं भांडण तुमचं माझं काही वैर नाही. काय भांडण काय रे पूर्ण भांडण बुवा कशाला करायचं भांडण. अहो तुमचं माझं काही वैर नाही. अजून तरी माझं वागणं आणि बोलणं काही गैर नाही. काय चुकीचा बोललोय फक्त गुलाबजामच म्हटलंय पण पालीचा काला म्हणून म्हणतोय एकदा ऐका बुवा. अहो कशाला करायचं भांडण तुमचं आणि माझं काही वैर नाही. अजून तरी माझ्या वागण्या आणि बोलण्यात काही गैर नाही. पण इथं येऊन जर काय बोवा झिंजा आपटल्यात तर दुसऱ्या मारीत मात्र तुमची काही बोवा गैर नाही. खैराच्या झाडासारखा सोनी आहे ना आतला नार सुद्धा भेटायचा ना असा सोनी आधीच सांगताय काय भांडण आहे आपला. आणि दुसरा मुद्दा भास्कर मोदी आज तुम्ही एक म्हणजे मला बरं वाटतं की तुम्ही आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. मी बोन आजही सांगतो तुम्हाला वारंवार प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय राजेश बोला तुम्हाला किती काय बोलायचं तेवढा बोला. पण आज सांगतोय गोवा या रंगमंचावरती माझ्या कुटुंबावरती माझ्या गुरुवर्यांवरती बोलण्याची तुमची पात्रता नाही बुवा. कारण जर मी तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही तर माझ्या घराच्या उंबरण्याच्या आत पोहोचायचा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही बुवा. नाही तर खैर नाही बुवा. नारा सकटच्या बुट्टीने बुवा म्हणून सांगतोय बुवा. बस एवढाच फरमाईश आलेले आहे. हा वेळी झाली वृद्धावणी आहे ना कुठे शोधू काना तुला या बघू वरच्या जोड्यात. श्री हरी माझ्या श्री हरी कस समजावू या मनाला. श्री हरी माझ्या श्री हरी कस समजावू या मनाला. वेडी तुझी राधा राणी वाट पाहती वृंदावनी. अरे गेला का तू सोडून मला मी कुठे शोधू काना
तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का ना तुला. आणि म्हणून मित्रांनो, विषय काय, वेळेचं बंधन आहे म्हणून याच्या पुढची गाणी एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात ठेवतोय, कारण वेळ पण जाग्या उजात चालली. आणि म्हणून गणाचा विषय गातोय. आज माझी ही संबंध कोकणकर, आज माझी ही सारी लेकरं अगदी सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामावरचे दिवस भरतायत. कारण काय, 14 तारखेच्या दिवसाला काही झालं, बॉसने कामाला सुट्टी नाही दिली, नोकरीवर लात मारून गावाला पोहोचायचंय फक्त माझ्या गणपती बाप्पासाठी, त्याची ढोलकी वाजवायला, अरे सकाळ संध्याकाळ त्याची आरती गायला. आणि म्हणून विघ्नहर्त्याचा विषय गणाचा आपल्या समोर ठेवतोय. बुवा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. की व्यथा सांगतो गणा आज मी या वेड्या मनाची, वाट पाहत बसले तू सारे, अरे तुझ्या त्या चतुर्थी सणाची हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची. मग आज पूर्वादी तू श्री गणेशा, अरे तुझ्या या साऱ्या भक्त जनांची. आणि म्हणून अरे फक्त डोळे लागले त्या 14 तारखेच्या वाट्याच्या वाट्या. 14 सप्टेंबरचा दिवस, अरे कधी येईल ती घोषरी मूर्ती, ते घोषरी रूप माझ्या बाप्पाचं या डोळ्याने कधी पाहायला मिळेल. म्हणायचं आहे काय, साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में, कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में. म्हणून गाण्याचा विषय कसा आणला मी थोडा ऐका. देवा गणराया अहो कृपेची धरा छाया, देवा गणराया कृपेची धरा छाया, भोळ्या भक्तांना यावे ताराया, तुम्ही ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया, हो भोळ्या भक्तांना यावे ताराया. धरा छाया, देवा गणराया कृपेची धरा छाया, भोळ्या भक्तांना यावे ताराया, तुम्ही ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया. चाहूल लागे तुझी गणा, हर्ष होतो साऱ्या जना, हर्ष होतो साऱ्या जना, हर्ष होतो साऱ्या जना. हे विश्वाच्या तू दया घना, पायी बांधून ये पैजना, पायी बांधून ये पैजना, पायी बांधून ये पैजना, पायी बांधून ये पैजना. सांगे आदि माया सारंग भराया, सांगे आदि माया तू सारंग भराया, भोळ्या भक्तांना तुम्ही ताराया, अहो ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया. भोळ्या भक्तांना यावे ताराया, भोळ्या भक्तांना यावे ताराया. ओ देवा
जागेवर चाललंय आणि म्हणून बुवा एका बोकड्या ठिकाणी सगळा हुंडरावत देतोय काम या ठिकाणी माझा भाऊ आज भावा तुला मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याच्या वक्तृत्वानं संबंध या ठिकाणी कोकण आज हलवून जण टाकलाय तो माझा भाऊ माझ्या 15 गावचा सुपुत्र सिद्धेश उतेकर आजच्या गणपती या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे विशालदादा बंदरकर ज्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला कीबोर्डला साथ केले तर माझ्या सिद्धेश भावाच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहादर पारितोषिक दिले आहे. त्याचप्रमाणे शाहीर बबलू जोशी दादांच्या माध्यमातून राजेश भवनसाठी 201 रुपये आणि विशाल सुतार यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सूरज खताते माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. आणि मित्रांनो येत्या 9 तारखेला 9 तरुण मित्रमंडळ दिवा यांच्या माध्यमातून कलगीतुऱ्याचा बहारदार या ठिकाणी सामना होणार आहे. कलगीमध्ये शाहीर माझे गुरुबंधू माझे मित्र सन्मान्य संदीपजी मोरे माऊली आणि तुरेवाले शाहीर सन्मान्य सचिनजी धोमक माऊली असा हा कार्यक्रम जिवाळा हॉल दिवा शिरोड दिवा पूर्व या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आपण सर्वांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची. तर मित्रांनो आता विषय आहे त्याचप्रमाणे जीवन ब्रदर्स यांच्या माध्यमातून माझे बंधू शिवदादा जीवन आणि अवधूत दादा मसने दादांच्या माध्यमातून राजेश भवनच्या आवाजासाठी 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. तर विषय कसा आहे बघा. आता विषय आहे गवळणीचा. बरोबर ना पोरांनो बरोबर ना. विषय कसला आहे गवलन जे असा काय वलन घेते आहे ना हिता मात्र बुवा बितारतो. इथनं खरी सुरुवात आहे. पण विषय मित्रांनो काय आहे आज मुंबई रंगमंचावरती तब्बल 2 वर्षानंतर 2 शाहिरांचा सामना होतोय. गावाला एकामेकाच्या उराव बसलेला अक्षरशः हो जल्ल्या किती मारामाऱ्याने किती ते हाना मार्या पण शाहीर. विषय काय राजेश बोकांच्या एवढा वाईट नाही बुवा. आणि म्हणून मायबापांच्या आशीर्वादानं राजेश बुवाचा प्रत्येक कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लागतो. विषय काय माहितीये शाहीर आपला पण जोड चांगला लागेल. फक्त माझ्यासोबत आहे ना 2 बैल कासऱ्यात धरलं की माझ्या घसरू नका तुला घसरला तर मी तुम्हाला ऐकायचं नाही. तुम्हाला पण चांगलंच माहिती बुवा माझ्या घसरला तर शाप यायला काढून टाकेल मी म्हणून सांगतोय. पण विषय काय बुवा आपला पण जोड चांगला लागेल. काय आवाज वाईट आहे गोड आवाज आहे ईश्वराची देण आहे. म्हणून शाहीर विषय काय आज 2 वर्षानंतर तब्बल तुमचा माझा सामना लागलाय मुंबई रंगमंचावरती. तर शाहीर विषय गवळणीचा अगदी साधा सोपा बुवा. काही तुम्हाला कुठे लागणार नाही काही तुम्हाला कुठं दुखायचं नाही बुवा. साधाच विषय आणला गवळणीचा. पण विषय कसा ऐका तुम्ही बक्षीस आलेला आहे. ग्लोईंग फॅमिली फाउंडर अमरदादा साळवी दादाच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. आणि फरमाईश आलेली आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण 1 नंबर या गाण्याचा उकडा झाला पाहिजे. बघा मित्रांनो या ठिकाणी वेळ पण वाढत चाललाय तरी पण घेतो आपला थोडक्यात सगळा भाग होतो. आणि म्हणून गवळणीचा विषय बुवा लिवलिवला पुसून टाका हवाय तो ठेवा नको तो नाहीसा करून टाका. पण प्रत्येक शब्दाकडे गवळणीच्या लक्ष असावं म्हणून म्हणायचं. सांगते ही राधा आज कानावर बोलावर. अरे सांगते ही राधा आज कान्हा बोलावर. गुपित तुझ्या जन्माच मला सांगाव खर. अशी घोर चर्चा काना झाली होती घरोघर. मग अचानक गोकुळात अहो कुठून म्हणती बघा आला अमोर. विषय कसा आहे शाहीर विषय कसा आहे गवळणीचा. राधा काय म्हणते कान्हा अरे 14 वर्षांना माझ्यापेक्षा लहान होतास पण तुझ्या जन्माची कथा राधा काय सांगते. तुझा जन्म आज देवांचा अवतार युगायुगाचा अवतार आहे पण तुझा जन्म काही साधा नाही. अरे मरताना पण तुझ्या नशिबी भोग होते आणि जन्मताना पण तुझ्या नशिबी भोग होते. विषय शाहीर गवळणीचा कसा आणलाय सुशांत बुवा स्वतःच्या अंगा ओढून घ्याल म्हणाल मला बोलला ऐकलं ना. सुरुवात करता सुरुवात नाही बुवा विषय कसा आणलाय का म्हणून म्हणायचं. अरे काना आता तू नाही रे छोटा. काना आता काय तू छोटा नाहीस तू लय मोठा झालायस. काना काय छोटा आहे हाताला गावाला काय रगीला आहे म्हणून म्हणते. अरे काना आता तू नाही रे छोटा. मग जन्माचा तुझा इतिहास मोठा. मग झालाय पश्चातापाचा. विषय कसा आहे अरे काना तू आता नाही रे छोटा. मग जन्माचा तुझा इतिहास मोठा. आता झालाय पश्चातापाचा. आहे विषय व्यापाचा. कान्हा अरे आहे हा विषय व्यापाचा. म्हणाय तुर एका बापाचा.
काय रे बरोबर आहे विषय व्यापाचा काय ना मनाई दूर एका बापाचा. अरे विषय कसा आहे वसुदेवानं तुला जन्म दिला बरोबर आहे ना. वसुदेव आणि देवकीचा बाळ तुझ्या जन्माची पण एवढी कथा एवढी निराकाश होती. वसुदेवाचा बाळ देवकी वसुदेवचा तो बाळ आणि नंदराजानं यशोदे मातेनं त्या नंदराजानं तुला त्या मथुरेत आणलं गोकुळात आणलं मथुरेतून वसुदेवानं असा शाहीर विषय आहे. म्हणजे तुझे बाप किती ते आल्यावर तू सांग बुवा. म्हणून म्हणते काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. काना आता तू नाही रे छोटा जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. अरे झालाय पश्चातापाचा आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा पण नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. वसुदेवाचा सुन बाळ वसुदेवाचा सुन बाळ कसा नंदान केला सांभाळ. घेत नाही तुझ्यावर आळ घेत नाही तुझ्यावर आळ कोणत्या नावे तिरुपतीन ताळ. काय आहे गुड सांग मला थोडं काय आहे गुड सांग मला थोडं. अरे खेळ कसा मापाचा आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा पण नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. हे काना आता तू नाही रे छोटा अरे जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. मग झालाय पश्चातापाचा आहे विषय व्यापाचा नाही तर एका बापाचा. 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 आणि म्हणून मित्रांनो कलगीधर उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. आज मित्रांनो गेले 3 वर्ष शाहिरांचे माझे कार्यक्रम होत आहेत. तर 3 वर्षामध्ये शाहिरांवरती विषय दिला आहे. आजही मित्रांनो विषय शाहिरांवरती तोच सोडतोय की कलगीधर समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर हा खरा मित्रांनो भेद आहे शक्तितुर्याचा आणि ही परंपरा आहे लोककलेची. आणि म्हणून शाहिरांना विषय देतोय. समाजाच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय. खाली शाहीर विषयाला बाजू दिली तुम्हाला. नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं. आणि शाहीर अजून एक बाजू बाकीच्या शाहिरांना दिली पण आज तुमचा आणि माझा झोपड पहिल्यांदाच आहे. तुम्हाला शाहीर आज एक लॉटरी देतो बुवा घेऊन टाका. बघा तिकीट लागला तर लागलं की जे शाहीर माझ्या विषयाचं उत्तर आहे जे माझ्या विषयाचं उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे बुवा. आणि म्हणून सांगतो बाप दाखवाने श्रद्धा घाल असा करणार राजेश बुवा नाही. माझ्या विषयाच्या बुवा माझ्या ग्रंथाचं माझा ग्रंथ नका माझ्या विषयाच्या अगदी जवळ आलात बुवा. 50% जरी माझ्या विषयाच्या जवळ बसतात तरी आज बुवा या समाजाचं साक्षीने तुमचं उत्तर मान्य करेल. पण बुवा तुमच्यासारखा पळवाटा करणार राजेश बुवा नाही. म्हणून एका मुकड्या प्रश्नपत्राचा विषय गातोय आणि म्हणून म्हणायचंय अरे हरदाश्वरीच्या तू माझी रावा डाग नको लावू गुरुच्या नावा त्यांची जपून ठेव सवका. माझा प्रश्न हा फोडाया
माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश अरे भल्या भल्या अशा तुरे मला ना अजून जमलं नाही अजून जमलं नाही अजून जमलं नाही मला विषय पूर्ण कराया जावे शरण गुरुच्या पायी शरण गुरुच्या पायी जावे शरण गुरुच्या पायी मग तिथेच मिळेल त्याचा ठाव अरे मगच मला विषय बताव तिथेच मिळेल त्याचा ठाव मगच मला विषय बताव आता येऊन या चौकात सगळ्यांनी कोणाया तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश दुसरा विषय हे फरमाईश दिले आहे ज्या गाण्याला मित्रांनो संबंध कोकणाला वेळ लावलाय आणि या गाण्याला राजेश भाऊची एक वेगळी ओळख तयार झाली ते गाणं आहे मित्रांनो आपलं कोकण एक नंबर विषय आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा रत्नागिरी जिल्हा आणि खरोखर मित्रांनो नवरत्नांची खाण का म्हटलं गेलं या जिल्ह्याला कारण 9 तालुक्याचं सौंदर्य लाभलेला आहे तुमचा आमचा हा रत्नागिरी जिल्हा आज अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून विषय या ठिकाणी एका मुख्यात ठेवतोय कोकण एक नंबर या गाण्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा तुमच्या आमच्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा आणि आयोजक एक फक्त विनंती 2 मिनिटांमध्ये घाणेकर बॉससाठी शब्दांची निबंध ही बारी संपवतो रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण अहो कलगी तुरा नमन कला ही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर अहो मायाळू मातीची वाला लावी हुर हुर खेड दापोली मंडणगड चिपळून गोगर संगमेश्वर रत्नागिरीला राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर शिवरायांच्या भूमीत शोभतय आपलं कोकण एक नंबर आणि म्हणून आता विषय ज्यांची मित्रांनो गाणी आणि मास्टर साहेब मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं योग आहे परमेश्वराची लीला आघात आहे ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी शाहिरांचं निधन झालं ज्या दिवशी सकाळी मोबाईल हातात घेतला खूप खुश होतो उद्या माझा बर्थडे आहे खूप खुश होतो मोबाईल बघितला पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता नक्की बातमी तरी काय नेटवर्क कमी होता आणि ज्या वेळेस कळालं की घाणेकर भाऊ आपल्यातून निघून गेले मित्रांनो खोटं सांगत आहे रंगदेवतीची शपथ घेऊन सांगतो त्याच वेळी डोळ्यातनं पाणी या सुरुवात झाली की अरे ज्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो मित्रांनो तेव्हा एक छोट्या DVD असायच्या VCR होते आणि पहिल्यांदा राजेश बुवा थोडा थोडा आला लहान असताना घाणेकर बुवांचाच गायचा आणि म्हणून मरावे बरी कीर्ती रूपे मागे बघावे आज जरी आपल्याकडे निघून गेले अजरामर नाव राहील आणि म्हणून मागे पण एकदा बोललो होतो 10 वर्षाला झाले आम्हाला लोककले देऊन लोकांनी आम्हाला पदव्या बाहेर केल्या सप्तसुरांचा बादशाह सुमधुर आवाजाचा बादशाह अरे पण त्या एका नावासमोर रामचंद्र घाणेकर या नावासमोर आमच्या ह्या पदव्या त्यांच्या पायाच्या धुळी समान आहेत मित्रांनो आणि म्हणून शक्ती तुर्याचा ढाण्यावाद हा एकच झाला जो पुन्हा या लोककलेमध्ये होणे नाही ज्यांचं नाव आहे स्वर्गीय शाहीर रामचंद्र घाणेकर माऊली आणि म्हणून आज अंगावरती शहारा येते मित्रांनो बोलताना सुद्धा आज कुठे असतील ही श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय म्हणायचं आहे काय लक्षात असावं
घाणेकर शाहीर होते जग जाहीर घाणेकर शाहीर होते जग जाहीर अहो कीर्ती होती महान मग होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान अहो होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान मंजुळ सुराता गोडा गीत गाऊन रसिक जनाना गेले साऱ्या वेड लावून या मंजुळ सुराता गोडा गीत गाऊन अहो रसिक जनाना गेले सार वेड लावून गेला सहरवून कोहिनूर हिरा तो गेला सहरवून कोहिनूर हिरा तो अहो या लोक कलेचा प्राण होऊन गेले कलगी तुऱ्याची शान 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 घाणेकर शाहीर होते जग जाहीर घाणेकर शाहीर होते जग जाहीर कीर्ती होती महान सोडून गेले कीर्तीची शान होऊन गेले कलगी तुऱ्याची शान अहो होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान आणि म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ज्या माझ्या पद्धतीनं मला पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं शाहीरला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य करा अशा आशा बाळगतो शाहीर तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि मित्रांनो या ठिकाणी सूचना आलेली आहे स्वर्गीय शाहीर सुधाकर अरविंद तिपट माऊली स्वर्गीय ढोलकीपट्टू सुनील सदानंद बागले माऊली यांच्या स्मरणार्थ कलगीतुऱ्याचा जंगी सामना कलगीवाले शाहीर माझे मित्र आदित्य खांडेकर आणि तोरेवाले शाहीर बुलंद आवाजाचा बादशाह सन्मान्य शाहीर देवेंद्रजी झिमन माऊली असा हा कार्यक्रम दिनांक शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण आहे ॲडव्होकेट चंदनसिंह सोलंकी इंग्लिश स्कूल साईनाथ नगर चंदनसार रोड पूर्व विरार या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व रसिक राजन या कार्यक्रमाची मजा घ्यायचे धन्यवाद 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 आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना खरोखर या कार्यक्रमाला ज्यांनी रंगत चढवली ते राजेश बुवा त्यांच्या आवाजाला पुन्हा एकदा दाद देतो आणि 2 शब्द बुवांसाठी बोलण्यासाठी आलो होतो पण बुवांनी घाणेकर बुवांची आठवण करून दिली कारण घाणेकर बुवा यांच्या विषयी बोलणे एवढा मी मोठा नाही पण घाणेकर बुवा प्रत्येक वेळेला जेव्हा रत्नागिरीत कार्यक्रम असायचे माझ्या भावाने सांगितलं पण खरोखर जेव्हा रत्नागिरीत कार्यक्रम असायचे तेव्हा घरी यायचे आणि सांगायचे की गा रे बघूया काय गातोस तो पण तेव्हा आम्हाला स्केल हे माहितीच नव्हतं
तर तेव्हा बुवा सांगायचे की हे बघ हे इथे शार्प बी असते सी असते, तर ते आता डोळ्यासमोर दिसतं. तर पुन्हा एकदा बुवांना बघा डोळ्यात पाणी येते. पुन्हा एकदा बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी खरोखर रंगत चढवली अशी राजेश बुवा, सप्तसुरांच्या बादशाह असं बुवा म्हणाले की त्यांच्या समोर पदव्या लहान आहेत, पण खरोखर आमच्या कोकणाला तुमच्यासारखं हे एक मोलाचं हिरा सापडला, ते हे आमचं कोकणाचं भाग्य आहे असं समजून आमच्या अभिनील कला मंचातर्फे तुमचं आम्ही स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ होऊ द्या राजेश बुवांसाठी आणि त्यांच्यासोबत त्यांचे गुरुवर्य यांचाही सत्कार आणि होऊ द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. लगेचच विशाल लगेच. टुकटुक करी तर तिथे तिकडे चालू केला वाजव वाजव. अरे बाबा तू आवाज आज